कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरिओम सगळ्यांना। आज आपण गीतेचा 8वा अध्याय पाहणार आहोत। त्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग। आपण 7व्या अध्यायामध्ये परमेश्वराचं विशाल रूप कसं आहे हे पाहिलं। त्यानिमित्ताने विज्ञानाचा आधार घेऊन या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, केव्हा झाली याचाही थोडासा अभ्यास आपण केला। आणि आता आपण काय करणार आहोत, आता आपण याच परमशक्तीच्या सूक्ष्म रूपाचा अभ्यास करणार आहोत, त्याचा परिचय करून घेणार आहोत। त्याला त्यांनी अक्षर ब्रह्म स्वरूप म्हटलेलं आहे। चला सुरुवात करूयात। 7वा अध्याय हा एका तऱ्हेने विज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्ही दृष्टीने विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ शोधण्याचा मार्ग आपल्याला दाखवत होता। पण आपल्या लक्षात असलं की विज्ञान असो किंवा तत्त्वज्ञान असो, दोन्ही क्षेत्रांमध्ये विश्वाची उत्पत्ती नक्की कशी झालेली आहे याबद्दल एकवाक्यता नाही। मग आपण असं ठरवलं की या उत्पत्तीबद्दल जी अनिश्चितता आहे त्याचा अभ्यास आपण विज्ञानाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांवर, संशोधकांवर सोपवूयात। कारण ते ज्यावेळेला ह्याबद्दल अधिक खुलासेवार अभ्यास मांडतील त्यावेळेला आपण त्याच्याकडे जाऊयात। मग आता आपण काय करायचं, तर आपण ज्ञानासाठी अधिक कष्ट घेऊयात आणि त्यासाठी नम्रता आणि समर्पण वृत्ती ही अंगीकारूयात। त्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब आपल्याला करावा लागेल, काही प्रमाणात तरी। अभ्यास आणि भक्ती दोन्हीची सांगड घालावी लागणार आहे। हे सगळं करत असताना आपण एकदम काही समर्पण वृत्तीपर्यंत जाऊ शकू असं नाही, कारण आपण सामान्य माणसं आहोत। सुरुवातीला स्वार्थ असला तरी चालेल, पण निस्वार्थाचं बोट धरून चालायचं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे। आणि म्हणून आपण ध्येय ठेवूयात, ते म्हणजे ज्ञानी भक्त आपण कसे होऊ शकू हे उद्दिष्ट असलं पाहिजे। आणि त्यासाठी स्वामीजींनी पर्पज ऑफ द युनिवर्स ग्रंथात सांगितलं त्याप्रमाणे विश्व त्याच्या हेतूचा शोध घेण्यासाठी समर्थ आहे। आपण आपल्या जीविताचा शोध घेऊयात, म्हणजेच एका अर्थाने आपण स्वचा, आपल्या अंतरातल्या स्वचा शोध घ्यायचा प्रयत्न करूयात। स्वामीजींनी पर्पज ऑफ द युनिवर्समध्ये आणि गॉड रिकन्सिडर्ड, एक काम रिवोल्ट या ग्रंथांमध्ये अनेक मूलभूत विचार मांडलेत बरं का। आपण गेल्या अध्यायात समजावून घेतलेला परमेश्वराचा अर्थ स्वामीजींनी काय मांडला आहे तोही पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो। स्वामीजींच्या दृष्टिकोनातून परमेश्वराची व्याख्या काय आहे, तर ट्रूथ, नॉलेज, इक्वॅलिटी आणि न्यूट्रॅलिटी। म्हणजे ट्रूथ म्हणजे सत्य, नॉलेज म्हणजे ज्ञान, कार्यकारण भाव किंवा निसर्गाच्या नियमांचं ज्ञान, इक्वॅलिटी म्हणजे समता आणि न्यूट्रॅलिटी म्हणजे अलिप्तता। या 4 गोष्टी म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आहे असं स्वामीजींनी म्हटलं। किती सुंदर विचार मांडलेत। मग आता
8व्या अध्यायाचं सूत्र पाहूयात. 8वा अध्याय असं म्हणतो की फक्त जीवनच नव्हे तर जीवनाचा शेवटही चांगला झाला पाहिजे बरं का. फक्त जीवन नाही, शेवटही चांगला झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं स्मरण आपल्यामध्ये ठेवावं लागतं. स्मरण हा शब्दच फार सुंदर आहे. स्वामीजी त्याची फोड करताना म्हणायचे, स्मरण म्हणजे काय? स अधिक मरण. आपण मरण घेऊनच जन्माला आलेलो आहोत. केव्हा ना केव्हा तरी मृत्यू येणार आहे. जे जे जिवंत आहे त्याला मृत्यू आहेच. सजीवाला मृत्यू आहेच सामान्य अर्थाने. मग आता तेही आपण लक्षात ठेवायचं आहे. ते लक्षात ठेवल्यामुळे एक होतं ते म्हणजे विकारयुक्त विचारांपासून आपण थोडेसे दूर होतो. आणि दुसरा विचार या पाठात आपण घेणार आहोत तो म्हणजे ओमच्या सर्व पुण्यप्रद शक्तीचा आपण आधार घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत आणि त्या साहाय्याने पुण्यमार्गाची पुण्यकर्माची वाटचाल सुरू करणार आहोत. आणि हे दोन्ही करून ज्ञान आणि धैर्य हे आपण वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. हे या अध्यायाचं सूत्र आहे आणि या अध्यायामध्ये ओमचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. आता आपण लक्षात घेऊयात, जीवन चांगलं जगण्यासाठी सृष्टीच्या निर्मितीचं आपण ज्ञान समजून घेतलं. या सृष्टीचा शेवट एंट्रोप आहे किंवा एंट्रोपी म्हणजे समतेत कसा होणार आहे हे आपण समजून घेतलं. जीवनामध्ये समता येण्यासाठी काय करायला पाहिजे? जन्म, बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था या सगळ्या पातळ्यांवर आपण कशा तऱ्हेने आपलं मन हे बॅलन्स्ड म्हणजे संतुलित ठेवलं पाहिजे. फक्त वृद्धापकाळापर्यंत नव्हे बरं का, मृत्यूनंतरच्या अवस्थेबद्दलचाही आपला विचार हा निश्चितपणे आपण केला पाहिजे. त्याला टाळता कामा नये. परमसखा मृत्यू ही भावना जर आपण ठेवली तर काही प्रश्न येणार नाही. या सगळ्याचे पुरावे आपण पाहिलेले आहेत. मग आता या अध्यायात मृत्यूच्याच बद्दल सांगितलेला एक विचार सांगतो आणि पुढे जातो आणि तो आहे मृत्यूच्या क्षणाला मनाची जी स्थिती असेल, मनामध्ये जे विचार असतात, मनाची जी भावना असते त्याप्रमाणे मृत्यूनंतर आपली स्थिती प्राप्त होत असते. मनाची स्थिती मृत्यूनंतर कशी होईल? तर मृत्यूच्या क्षणाला जे विचार असतील, ज्या भावना मनामध्ये दाटलेल्या असतील त्याप्रमाणे होणार आहे. आणि म्हणून मृत्यूचा क्षण जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल गीतेतली श्लोकांच्या बद्दलची ओवी जी आहे, भावार्थ ओवी, ती अशी म्हटलेली आहे, जो जे आठवुनी भाव शेवटी देह सोडितो, तिथे त्याची भावास सदा त्यातची रंगला. फार सुंदर आहे हो. ह्याबद्दल अनेक तत्त्वज्ञांनी वेगळे वेगळे विचार मांडलेले आहेत. पण एक टोकाचा विचार करणाराही विचारवंत आपल्याकडे होऊन गेलेला आहे. त्याचं नाव आहे चार्वाक. काय? चार्वाक. खरंच चार्वाक म्हणजे एक परंपरा आहे. चारू वाक. चारू म्हणजे शहाणपणाचं, वाक म्हणजे बोलणं. आता हे शहाणपणाचं आहे किंवा नाही ह्याबद्दल अनेक मतांतर आहेत. पण चार्वाकाने एकदा म्हटलेलं आहे की जागेपणी ज्याचा ध्यास असतो तेच आपल्या स्वप्नात असतं. आणि म्हणून जिवंत असताना आपण कुठल्याही तऱ्हेची अतृप्ती राहणार नाही. म्हणून त्याचं वाक्य प्रसिद्ध आहे, ऋतं कृत्वा घृतं पिबेत. ऋण काढा आणि सण साजरे करा. मृत्यूनंतरचं कोणी पाहिलं आहे? आता हे त्याचं मत आहे. आपण मात्र
जन्ममृत्यू विज्ञान या मनशक्तीच्या वर्गामध्ये मृत्यूनंतरचं मनाचं अस्तित्व कसं असतं हे सविस्तर मांडलेलं आहे. केव्हा तरी वर्गाच्या निमित्ताने आपण अवश्य या आणि समजावून घ्या. एक या निमित्ताने गोष्ट आठवते, मृत्यूच्या क्षणाबद्दलची गोष्ट आहे. पुराणांमध्ये अजामेळाची गोष्ट म्हणून ती प्रसिद्ध आहे. अजामेळ नावाचा एक गृहस्थ होता. तो देवाला अजिबात मानायचा नाही, किंबहुना कळत नकळत त्याच्या मनात रागही असावा म्हणून तो देवाची भक्तिभिक्ती काही करत नव्हता. पण वर्णन असं केलेलं आहे की ज्यावेळेला त्याचा मृत्यू जवळ आला त्यावेळेला त्याला जाणवलं आपला मृत्यू जवळ आला आहे आणि म्हणून त्याने आपल्या मुलाला हाक मारली. योगायोगाने मुलाचं नाव नारायण होतं. त्याने हाक मारली, नारायणा, अरे नारायणा, एवढे शब्द उच्चारले आणि मृत्यू पावला. असं म्हटलं जातं की मृत्यूच्या क्षणाला त्यांनी नारायणाचं नाव घेतलं, त्यामुळे यमदूत जे आहेत ते तिथपर्यंत आले होते, ते परत गेले आणि विष्णुदूत आले आणि त्याला विष्णू लोकात घेऊन गेले. आता ही आख्यायिका आहे, गोष्ट आहे. आता ह्याच्यावर लोक म्हणतात की कसं शक्य आहे? अहो, त्याने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, भक्ती केली नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवली नाही. फक्त शेवटच्या क्षणाला त्याने नारायण नारायण म्हणून आपल्या मुलाचं नाव घेतलं म्हणून काय त्याची सगळी पापं मिटली का? त्याचं सगळं जे जीवन होतं देवापासून अलिप्त राहण्याचं ते सगळं बाजूला गेलं आणि त्याला विष्णू लोकात घेऊन गेले. पटत नाही असं म्हणणारे लोक आहेत. आता याच्यावर स्वामीजींनी आणि अर्थातच एक खूप मोठे विचारवंत म्हणजे आचार्य विनोबाजी यांनी याचा प्रत्यवाय केलेला आहे. त्यांनी या सगळ्याचे खुलासे केलेले आहेत. स्वामीजी त्यांच्या बोलण्यामध्ये याबद्दल फार मनोरंजक रीतीने सांगायचे. ते म्हणायचे की अहो, मुळामध्ये त्याने फक्त मृत्यूच्या क्षणाला आपल्या मुलाला बोलवलं, नारायण नाव घेतलं. याबद्दल आक्षेप का तुमचा? जर त्याच्या मनामध्ये देवाबद्दलचा द्वेष असता तर त्याने त्याच्या मुलाचं नाव मुळात नारायण ठेवलं असतं का? काय वाटतं, ठेवलं असतं का नारायण नाव? नाही ना. म्हणजे कदाचित असं असू शकेल की फक्त देवभोळेपणा ज्याला म्हणतात तो त्याच्यामध्ये नसेल, पण मनामध्ये कुठेतरी देवाबद्दलच्या अस्तित्वाबद्दल त्याच्यात मनात नक्की भाव असेल आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं असणार आहे. आणि कोणाला माहिती त्याने मुलाला हाक मारली का मुलाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने देवाचं स्मरण केलं, काही माहिती नाही. परंतु देवाचा द्वेष असेल तर तो मुलाचं नाव नारायण ठेवणार नाही, हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. तर्क जो आहे हा नीट आपण मनामध्ये ठसवला पाहिजे. आता अजून एक मुद्दा आहे. मृत्यूच्या वेळेला चांगले विचार मनात यायला पाहिजे असा एक मुद्दा ह्याच्यात आलेला आहे. आयुष्यभर कसंही वागायचं आणि मृत्यूच्या क्षणाला मात्र मनामध्ये पुण्यकारक विचार येतील, शक्य आहे का? नाही. दिवसभर कसंही वागायचं आणि देवासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं, देवा नमस्कार, मला पापापासून मुक्त कर रे बाबा, एवढे 2 वाक्य उच्चारायचे आणि जायचं. ज्ञानेश्वरांनी वारकऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला हरिपाठ आहे, त्याच्यात सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी आल्या. पण त्याच्यामध्ये एक संपूर्ण विवरण केलेलं आहे. देवाच्या दारात तुम्ही क्षणभर उभं राहून सगळे पाप जात नाहीत, त्यासाठी मनाची स्थिती कशी असावी लागते. जसं पसायदानामध्ये त्यांनी सांगितलं आहे तसंच हे त्याचे सांगितलेलं आहे. केव्हा तरी स्वामीजींचं याच्याबद्दलचं संत संगतीमधलं विवरण आपण अवश्य वाचा. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे
की मृत्यूच्या क्षणातला सगळं काय आयुष्य एकदम आठवत नाही. उलट काही वेळेला महत्त्वाचं जे मनावर ठसलेलं असेल ते आठवतं. एक गमतीशीर गोष्ट अनुभवाची सांगतो, तुमच्याहीपैकी अनेकांना अनुभव असेल बघा. काही ज्येष्ठ व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आजारी असतात किंवा अंथरुणाला खेळलेले असतात आणि हळूहळू त्यांचं शक्ती क्षीण होत जाते, त्यांनाही जाणवतं. हळूहळू त्यांची स्मृती, मेमरी कमी होत जाते. पण एक मजेशीर गोष्ट आहे, ती म्हणजे मृत्यूच्या काही काळ आधी त्यांना त्यांचं बालपण आठवतं. स्त्रिया असतील तर त्यांचं माहेर कुठे होतं, पुरुष असतील तर लहानपणीचे मित्र कोण होते, लहानपणीचे नातेवाईक कोण होते, हे सगळं आठवतं. कित्येक वेळेला स्त्रियांना त्यांचा विवाह झालेला आहे, त्यांचा पती कोण होता, मुलं कोणतं, ही नावं आठवत नाहीत, पण त्यांचे वडील, आई आणि लहानपणचे भाऊ बहिणींची नावं ही मात्र आठवतात. एक विलक्षण गोष्ट आहे ही. बाजूला ठेवूयात आणि मुळाशी जाऊयात. अंतकाळचं स्मरण जे आहे हे आपोआप होत नाही, त्यासाठी जीवनभर त्याच तऱ्हेची वृत्ती धारण करावी लागते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणतीही गोष्ट एकदम होत नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ, एक गमतीशीर गोष्ट सांगतो या निमित्ताने. एक मिलिटरीमधला उच्च दर्जाचा अधिकारी होता, निवृत्त झाला. फार पूर्वीची गोष्ट आहे. निवृत्त झाला, घरी परत आला. गावाकडे घर होतं आणि तिथे काय, आता जुन्या काळची गोष्ट आहे, घरामध्ये नळ वगैरे काही नव्हतं, नदीवरनं पाणी आणावं लागायचं. तर तो रोज जायचा आणि नदीवरचं पाणी घेऊन घरी आणायचा. आता काय, निवृत्त झाल्यानंतर जे काही घरी काम असेल ते तो करायचा, आनंदाने करायचं, त्याचं काही तक्रार नव्हती. त्या गावामध्ये काही व्रात्य मुलं होती बरं का, सगळीकडेच असतात तशी तिथेही होती. त्यांनी एक दिवस त्याची मजा करायची ठरवलं. त्यांना माहिती होतं की हा मिलिटरीमधला कडक शिस्तीमध्ये जगलेला माणूस आहे. ते नदीवरनं घराकडे त्याच्या येण्याच्या वाटेवर झाडाआड लपून राहिले आणि तो सैनिक, निवृत्त सैनिक, नदीवरनं पाणी घेतलं होतं, डोक्यावर ठेवलं होतं, दोन्ही हात धरले होते आणि सावकाश येत होता. त्या मुलांनी काय केलं, मुलांनी एकाएकी एकदम जोरात उच्चारलं, अटेन्शन. ते म्हटल्याबरोबर आयुष्यभराची सवय, त्यांनी दोन्ही हात असे घेतले. दोन्ही हात असे घेतल्याबरोबर पाणी सगळं गळून पडलं. का? आयुष्यभराची अटेन्शन म्हटल्यानंतर लगेच हात खाली घ्यायचे, ताठ उभारायचं, ही जन्माची सवय आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. तुकाराम महाराजांचा या बाबतीतला अभंग फार प्रसिद्ध आहे. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात बरं का. या निमित्ताने एक मजेशीर आठवण सांगतो. एक अमेरिकन कवी होता. त्याला एकदा लोकांनी विचारलं की तुझ्या कबरस्थानावर, तुझ्या थडग्यावर काय लिहावं, कसं तू वागशील. ख्रिश्चन लोकांमध्ये एक पद्धत असते, त्यांचं जे थडगं असतं कबरस्थानामधलं, त्याच्यावर त्याच्याबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या आठवणी किंवा त्याचं वर्णन करणाऱ्या एक किंवा दोन ओळी, काही शब्द त्याच्यावर लिहिलेले असतात. तर त्या अमेरिकन कवीने असं सांगितलं की माझ्या कबरस्थानावर काय लिहिलं असता मला आवडेल ते मी लक्षात ठेवीन, ज्याने आनंद मला होईल ते मी लक्षात ठेवीन आणि त्यासाठी ते लक्षात ठेवून मी जन्मभर माझं वर्तन करीन.
अशीच एक दृष्टी मजेशीर गोष्ट आहे. एक ग्रीक कवी होता. तो अतिशय छान कविता लिहायचा, परंतु गरीब होता, दरिद्री नारायण. त्या गावातल्या लोकांनी एकदा असं ठरवलं की ह्या कवीचा सत्कार करायचा, आणि सत्कार करण्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली आणि त्याला सांगितलं कवीला, पहा तुझ्या नावाने आम्ही एवढी वर्गणी गोळा केलेली आहे आणि आता आम्ही तुझा पुतळा करणार आहोत, चौकात उभारणार आहोत आणि त्यासाठी ह्या सगळा पैसा आम्ही खर्च करणार आहोत, किती तुझा सन्मान करणार आहोत लक्षात घे. तो कवी चेष्टेने म्हणाला, लोक हो, तुम्ही ते पैसे मला द्या म्हणजे मीच त्या पुतळ्यासारखा त्या चौकात उभा राहीन ना. अहो मला खायला पैसे नाही, तुम्ही पुतळा कुठे उभारत राहिला आहेत. अशा गमती जमती सगळीकडेच असतात. म्हणून स्वामीजी म्हणतात की स्मरण ठेवायचं आहे कशाचं, मरणाचं. स अधिक मरण, आपण मरणासह जन्माला आलेलो आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. डोक्यावर जणू काही मृत्यूची तलवार टांगून ठेवलेली आहे, केसाने तलवार टांगून ठेवलेली आहे असं समजा. केव्हाही तो केस तुटेल आणि तलवार डोक्यावर पडेल हे लक्षात घेऊन आयुष्यभर चांगलं वागा, म्हणजे हातून चुकीचं काम होणार नाही. अनेक गोष्टी अशा सांगता येतील, पण या मुद्द्याचा शेवट करताना एवढंच सांगेन की स्वामीजींनी याबद्दल नो युअर डेथ नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, मृत्यूपश्चात जीवनाबद्दल. अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्या हेडिंगमध्येच त्यांनी खुलासा केला आहे, नो युअर डेथ इज इक्वल टू नो डेथ नॉलेज. पहिला नो जो आहे त्यातला KNOW म्हणजे नो म्हणजे जाणून घ्या. नो युअर डेथ, तुमच्या मृत्यूला जाणून घ्या. बरोबर काय, नो NO नो डेथ नॉलेज. तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, आपलं देह जरी सुटला तरी, तथाकथित देह सुटला तरी आपला कायमचा मृत्यू होतो असं नाही. मनाचा, मन अखंडपणे शिल्लक राहतं मृत्यूनंतरही. ह्याची जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण कसं वागायला पाहिजे हे लक्षात घ्या. असंही एक म्हटलं जातं की लढाईवरचे सैनिक जे असतात म्हणजे रणांगणावरचे, प्रत्येक क्षणाला काही त्यांना लढाईवर जावं लागत नाही, पण ज्यावेळेला ते रणांगणावर नसतात त्यावेळेला त्यांचे क्लब्स असतात, त्यांच्या सोसायट्या असतात आणि त्या ठिकाणी नाच गाणं पिणं सगळं काही असतं. पूर्वीचे सैनिकसुद्धा अशाच प्रकारे नाच गाणे करायचे, मजा करायचे. का, एका तऱ्हेने त्या निमित्ताने मृत्यूबद्दलची भीती मनात राहू नये असाही त्याचा एक उद्देश असू शकेल. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी तर्क आणि काहीतरी कारण असतं, एवढं आपण लक्षात घेऊयात. आता आपण पुढे जातो आहोत आणि लक्षात ठेवतो आहोत की आपण कसं जगलं पाहिजे. तर जगलं पाहिजे असं की मृत्यू कोणत्याही क्षणाला येऊ शकेल. अचानक समोर येऊन ठाकला तरीसुद्धा आपण घाबरायचं नाही. परमसखा मृत्यू, त्याला आनंदाने हसत खेळत सामोरं गेलं पाहिजे, एवढी मनाची तयारी केली पाहिजे. ही तयारी दोन बाजूने करायची आहे, एक आतल्या बाजूने आणि दुसरी बाहेरच्या बाजूने, म्हणजेच अंतर्बाह्य तयारी. या अंतर्बाह्य तयारीमध्ये काय करायचं आहे, हृदयामध्ये या सृष्टीचे नियम, या ईश्वराचे नियम ते आपण कायम मनामध्ये जागृत ठेवायचे आहेत, ज्ञान जागृत ठेवायचं आहे. मन पवित्र कार्यामध्ये, पवित्र विचारामध्ये गुंतवायचं आहे आणि बाह्य जगामध्ये, बाह्य पातळीवर स्वधर्माचं आचरण करायचं आहे. माझ्या जीवनाचा धर्म काय आहे,
माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, मी कशासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, कशामुळे माझ्या जन्माचं सार्थक होणार आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागायचं हे मी बाह्य पातळीवर केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान अर्जुनाला एका वाक्यात सांगतात, अर्जुना माझं स्मरण कर, मी कसा वागतोय कसा जगतोय याचं स्मरण कर आणि त्यानुसार स्वधर्माचं आचरण कर. या क्षणाला तू लढणं हे तुझं कर्तव्य, ते तू कर. इथपर्यंत झाल्यानंतर या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये फार सुंदर आलेलं आहे वर्णन, आणि ते म्हणजे मृत्यू केव्हा यावा याबद्दलचा फार सुंदर विचार भगवंतांनी मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मृत्यू केव्हा येऊ शकतो या 2 शक्यता आहेत. लक्षात ठेवा, एक शक्यता जी आहे ती अंधकारमय म्हणजे कृष्णमय वातावरणामध्ये मृत्यू येऊ शकतो, आणि दुसरं जे आहे प्रकाशमय वातावरणामध्ये मृत्यू येऊ शकतो. याला सामान्य भाषेत असं म्हणता येईल की अंधकारमय म्हणजे काय, दक्षिणायन चालू असताना येणारा मृत्यू, आणि प्रकाशमय म्हणजे उत्तरायण चालू झाल्यानंतर येणारा मृत्यू. म्हणजे पूर्वी 14 जानेवारीला म्हणजे संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू व्हायचं, हे आपल्याला माहिती आहे. आता डिसेंबर ते जून आणि जून ते डिसेंबर असे त्याचे 2 भाग झालेले आहेत आधुनिक विचार पद्धतीप्रमाणे. पण पूर्वी काय होतं, 14 जानेवारीनंतर उत्तरायण सुरू होतं. आणि आपल्याला एक आठवतं आहे का, भीष्म हे शरपंजरी पडलेले होते, पण त्यांना इच्छा मरण हा एक वर होता, आणि त्यामुळे जरी रणांगणावर ते शरपंजरी होते तरी त्या क्षणाला त्यांनी मृत्यू पत्करला नाही. ते उत्तरायण येण्यासाठी म्हणजेच प्रकाशमय सृष्टीतलं वातावरण निर्माण होण्यासाठी थांबले, आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी आपला देह सोडलेला आहे. प्रकाशमय वातावरण, प्रकाशमय वातावरण म्हणजे याचा अर्थ शुद्ध विचार, पवित्र विचार, चांगले विचार. या सृष्टीचं आजूबाजूचं स्वरूपसुद्धा त्याला पूरक असलं पाहिजे ना. एक साधा विचार करा, समजा अमावस्येची रात्र आहे, काळोख दाट पडलेला आहे, आजूबाजूला झाडाच्या पारंब्या लोंबत आहेत. असा विचार नुसता करायला लागलो तरी मनामध्ये थोडी भीती येते की नाही. अंधकारमय वातावरणामध्ये थोडीशी मनाची चलबिचल होत असते. तेच सगळीकडे जर उजेड असेल, पौर्णिमा असेल तर काय असतं, कोजागिरी पौर्णिमा आठवा, सगळे आनंदात असतात आणि छानपैकी गोड दूध पीत असतात. का, आनंदाचं वातावरण असतं. तर अशा प्रकारचं आपलं मन जागृत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मृत्यूच्या क्षणाला ज्यावेळेला आजूबाजूचं सगळं वातावरण अनुकूल असतं त्यावेळेला एका तऱ्हेने आपण आयुष्यभर जे ब्रह्मज्ञान घेतलेलं असेल ते जागृत राहायला मदत होते. याचं कारण आहे की बाहेरच्या बाजूला जरी वातावरण शुभ असेल तरच ते आपल्याला अनुकूलतेने मदत करत असतं. हा विचार आपण लक्षात ठेवा. आता या निमित्ताने एक ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी मृत्यूच्या क्षणाचं फार वर्णन बहारीचं केलेलं आहे. त्यांनी 2-3 उपमा दिलेल्या आहेत. उपमा बहादरच होते ते. त्यांनी म्हटलेलं आहे की पाण्यामध्ये एखादं मडकं बुडवलं, खोलवर बुडवलं तर त्यात आत बाहेर पाणीच असणार आहे. तलावात किंवा कुठेतरी बुडवलं आहे, बाहेरही पाणी आणि मडक्यातही पाणीच आहे. आता समजा ते मडकं फुटलं तर काय होईल, आतलं पाणी नाहीसं होणार आहे का बाहेरचं पाणी नाहीसं होणार आहे.
काही नाही, फक्त मडक्याचे जे काही मातीचं भांडं असतं ते खापरं वेगळे वेगळे होतील, पाणी पाण्याशी मिळून जाईल. किंवा अजून एक त्यांनी म्हटलेलं आहे की सापाने कात टाकली, याचा अर्थ त्याच्या शरीरातले सगळे अवयव मोडलेले आहेत असं समजायचं का? नाही, फक्त कात टाकलेली आहे. किती सुंदर उपमा आहे. तसं त्यांनी म्हटलेलं आहे की आपलं मन, शरीर सुटलं तरी ब्रह्माशी एकरूप होऊ शकतं आणि त्यामुळे आपण देह गेला याबद्दल किंवा देह जाणार आहे याबद्दल मनामध्ये कुठल्याही तऱ्हेची भीती बाळगायची नाही आणि कुठल्याही तऱ्हेचं न्यून बाळगायचं नाही, उलट त्याचं स्वागत करायचं. परमसखा मृत्यू असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातो आहोत आणि तो भाग जो आहे तो म्हणजे आपल्याला या सगळ्यासाठी स्मरण आपल्याला चांगलं राहण्यासाठी गीतेमध्ये काही पर्याय दिले आहेत का? फार सुंदर पर्याय दिलेत. एक म्हणजे सूर्यशक्तीचं स्मरण कायम ठेवा, गायत्री मंत्र आहे, त्याचं आपण मनामध्ये चिंतन करावं. इंद्रिय, बुद्धी आणि मन हे जर त्याच्यात गुंतवलं तर आपल्याला एक सगळीकडे प्रकाशमय वातावरण असल्याचा अनुभव येऊ शकतो. आणि याच ठिकाणी भगवंतांनी ओमचं वर्णन केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे सूर्याचं आपण स्मरण करू शकतो त्याप्रमाणे ओम या एकाक्षरी ब्रह्माचं जर स्मरण केलं तर ते मृत्यूच्या क्षणाला अतिशय लाभदायी असतं. ओम हे कसं आहे तर ओम हे परिपूर्ण परमेश्वराचं स्वरूप आहे असं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. याच्या ओव्या आहेत, फार सुंदर आहेत बरं का ओव्या. त्यात म्हटलेलं आहे की घोकिती अक्षर वेद वेदते, म्हणजे वेदांचे उत्कृष्ट ज्ञान असलेले ऋषीमुनीसुद्धा ओमचा उच्चार करत असतात आणि त्याचं अक्षरब्रह्म म्हणून स्वरूप मानत असतात. हे ओमचं स्वरूप कसं आहे? अक्षर, क्षर म्हणजे नाश पावणारं, अक्षर म्हणजे अविनाशी, जे केव्हाही नाश पावणार नाही, अखंड कायम असणार आहे असं ते आदितत्व आहे. आध्यात्मिक शक्तीने भारलेलं हे सृष्टीचं बीज आहे, तो म्हणजे ओंकार आहे. स्वामीजींनी याचं वर्णन फार सुंदर केलं बरं का. स्वामीजी म्हणतात की ओम म्हणजे काय? तो ओम हे गीतेचा संकोच केलेला संकेत शब्द आहेत. गीतेचं सारांश म्हणजे ओम आहे, शॉर्ट फॉर्म. आणि गीता म्हणजे काय? तर ओमचं विस्तार रूप म्हणजे गीता आहे. किती सुंदर आहे. आता ह्या ओमची प्रतिष्ठा जी आहे ही वेदकाळापासून आहे हे आपल्याला माहिती आहे. फार पुराणांच्या ह्याच्यात न जाता स्वामीजींनी याच्याबद्दल आपल्याला काय सांगितलं आहे तिकडे आपण वळणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक दाखवतो आहे, ओम विज्ञान सामर्थ्य 125 पुरावे. आता या पुस्तकामध्ये स्वामीजींनी ओमबद्दल अनेक संकल्पनांचा खुलासा केलेला आहे. माझं तुम्हाला आग्रहपूर्वक सांगणं आहे की हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर जरूर घ्या आणि त्याचा या निमित्ताने सविस्तर अभ्यास करा. 8व्या अध्यायाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक पूरक म्हणून तुम्ही वापरा, तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल. आता ह्याच्यामध्ये जे मुद्दे सांगितलेले आहेत तिकडे आपण वळतो आहोत. ओमची निर्मिती कशी झालेली आहे? तर ओमची निर्मिती ही 3 अक्षरांपासून प्रामुख्याने झालेली आहे. अ, उ आणि म या 3 मात्रा आणि एक अर्धमात्रा याच्या संयोगाने म्हणजे 3.5 मात्रांनी या ओंकाराची निर्मिती झालेली आहे. ओंकाराचं
अजून एक नाव आहे बरं का, ते नाव आहे प्रणव. आचार्य विनोबांनी त्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, प्रणव याचा एक खुलासा असा आहे, फोड अशी आहे, प्र अधिक णू. प्र म्हणजे मोठ्या प्रमाणावर, णू म्हणजे प्रगाढ स्तुती. श्रेष्ठ प्रगाढ स्तुती ज्याच्यामध्ये आहे ते अक्षर म्हणजे प्रणव, म्हणजेच ओम. ज्ञानेश्वरांनी याबद्दल जे म्हटलेलं आहे त्याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे थोड्या वेळाने. त्याच्या आधी थोडंसं आपण विज्ञानाच्या माध्यमातून ओमचं वर्णन काय आहे ते समजून घेऊयात. स्वामीजींनी या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, ओममध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. अ जे आहे ह्याला दीर्घ लहर म्हटलेलं आहे. उ जी आहे ही मध्यम लहर आहे भाषाशक्तीच्या दृष्टीने, आणि म जे आहे हे लघु लहर आहे. अर्थात हे फक्त भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. बाकी ओमचा खुलासा वैज्ञानिक दृष्टीने जो आहे तो वेगळ्या स्वरूपात स्वामींनी मांडला आहे. त्याच्या तरंगशक्ती वेगळ्या आहेत, त्या मी तुम्हाला नंतर सांगतो. आता यामध्ये स्वामीजींनी ओमच्या 3 मात्रांचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्याची इमेज नंतर दाखवतो. अ जे आहे तो 3चा आकार आहे. म्हणजे स्वामीजी म्हणतात 3चा आकार म्हणजे मध्यम लहर आहे, सहज सुलभ जीवनाची सुरुवात आहे. उकार जो आहे ही दीर्घ लहर आहे, जीवन जगताना कसं जगावं, माझी शक्ती कमीत कमी खर्च होईल अशा प्रकारे शांतीने जगावं. तिसरी जी आहे ती चंद्रकोर मात्रा आहे, आणि ती जीवन जगताना माझी शक्ती जी बचत झालेली आहे ती मृत्यूच्या क्षणाला मृत्यूनंतर अधिकेची शिल्लक राहिलेली आहे, याचं वर्णन म्हणजे तो चंद्रकोर आहे. आणि या सगळ्याचं एकत्रीकरण जे आहे ते म्हणजे बिंदुरूप आहे. आता पुन्हा एकदा ओमच्या उच्चाराकडे वळूयात. बघा, लहान मूल डोळ्यासमोर आणा, अगदी सहजतेने ते कोणते अक्षर किंवा शब्द उच्चारतं सांगा बरं. अगदी सगळ्यात म्हणजे म. त्यामुळे सगळ्या भाषांमध्ये वर्णन करताना मातेला आई, अम्मा, मम्मी, मम्मा हेच वर्णन आहे, अ किंवा म. अगदी सहजतेने उच्चार आहे, सहज सुलभ आहे. तुम्ही तोंड उघडं ठेवून शब्द उच्चारा बरं. आणि हा उच्चारत असताना ओठ बंद केल्यानंतर काय उच्चार येतं बघा, ओम ओम. तोंड उघडं असताना आणि तोंड बंद करताना कळत न कळत मचा उच्चार होत असतो. या दोन्ही ठिकाणी शक्ती कमीत कमी खर्च होत असते. शक्ती जास्त खर्च होते उच्चारामध्ये असं अक्षर आहे र. अनेक देवतांच्या नामामध्ये जे सामर्थ्य आलं आहे त्यात र आहे. राम, कृष्ण, शंकर, पार्वती सगळ्याच्यात र की नाही बघा. तेव्हा हा रचा उच्चार जो आहे हा एका तऱ्हेने अवघड आहे पण शक्ती देणार आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक मजेशीर वर्णन आहे. समजा एखाद्याला ताप आलेला आहे आणि ताप आल्यानंतर तो कणतो आहे, तर कणताना काय उच्चार येतात बघा, आई बघा सहज उच्चार आहे अचा, ओ सहज उच्चार आहे. तेव्हा या सहज कणण्यामुळे काय होतं, दुःख विसरायला मदत होते. स्वामीजींनी म्हटलेलं आहे
मग जाणीवपूर्वक तुम्ही ओमचा उच्चार केला तर ते दुःख कमी करण्यासाठी उपयोगी नाही का पडणार? व्यवहार आणि तत्त्वज्ञान याची सांगड स्वामीजी या पद्धतीने आपल्याला घालायला सुचवतात. आता याच्याबद्दल पाश्चात्य जगातही प्रयोग झालेत बरं का. एक तुम्ही हल्लीचं संशोधन नासाचं ऐकलं असेल. नासाने आता ह्याबद्दलचं मी म्हणतो आहे, हे यूट्यूबवर त्याचं वर्णन मी ऐकलेलं आहे, तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल. त्याची सत्यता पडताळून पाहायची असेल तर नासाच्या मूळ संदर्भाकडे तुम्हाला जावं लागेल. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की सूर्यापासून ज्या दीप्ती बाहेर पडतात, प्रकाश दीप्ती बाहेर पडतात, उष्णतेच्या लाटा बाहेर पडत आहेत, तर त्याचा आवाज शास्त्रज्ञांनी, नासाच्या शास्त्रज्ञांनी रेकॉर्ड केला आणि तो उच्चार जो आहे तो ओमशी सादृश्य साधणार आहे असं त्यांनी म्हटल्याचं मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. तुम्ही वाचलं नसेल, ऐकलं नसेल तर जरूर त्याचा शोध घ्या, सत्यता पडताळून पहा आणि मग विश्वास ठेवा. अमेरिकेमध्ये लॅसॅरिओ म्हणून आहे, त्याने काही प्रयोग केलेले आहेत. ओमच्या उच्चाराचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो? तर त्याने असं म्हटलं आहे, अचा उच्चार केला की आपलं हृदयावर त्याचा उपयोग चांगला होतो. ऊचा उच्चार जो आहे हा कंठाशी उपयोग करणारा होतो आणि मचा जो आहे तो मेंदूशी होतो. ह्याच्यामध्ये अजून पाठभेदसुद्धा आहेत, काही संशोधन आहेत. काहींनी असंही म्हटलेलं आहे की अमुळे कंठ आणि श्वासनलिका याचा उपयोग होतो, उमुळे यकृत आणि हृदयाचा उपयोग होतो, ममुळे मेंदूचा उपयोग होतो. थोडक्यात काय, ओमच्या तिन्ही अक्षरांमुळे शरीराच्या विविध भागांची शुद्धी होत असते. आता याबद्दलचं स्वामीजींनी वैज्ञानिक स्वरूप जे मांडलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्यासाठी तुम्हाला मी एक चित्र दाखवतो आणि ते चित्र जे आहे ते याप्रमाणे आहे. ओम विज्ञान सामर्थ्य याच्यामध्ये पान 17 हे चित्र आलेलं आहे. निर्मिती, देहांतरावस्था, प्रकट पूर्णत्व कसं आहे हे सांगितलेलं आहे आणि त्याबरोबर लहरींच्या दृष्टिकोनातून खुलासा केलेला आहे. आणि तो खुलासा जो आहे तो म्हणजे ओमचा 3चा आकार जो आहे ही मध्यम लहर आहे, आडवी वेलांटी आहे ती दीर्घ लहर आहे, चंद्रकोर म्हणजे लघु लहर आणि टिंब म्हणजे पूर्ण बिंदूचं स्वरूप आहे. आता याबद्दल स्वामीजींनी खुलासा करताना म्हटलेलं आहे की आत्ताच्या विज्ञान युगामध्ये या सृष्टीमध्ये सगळीकडे काय सामावलेलं आहे याबद्दल विचार चालू आहेत आणि त्याबद्दल शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की ही सगळी सृष्टी 2 गोष्टींनी भारलेली आहे. एक म्हणजे तरंग आणि दुसरं म्हणजे कण. ही सृष्टी तरंगरूप आहे आणि कणरूप आहे असे दोन्ही विचार या विज्ञानामध्ये आजही मानले जातात. स्वामीजी म्हणतात आपल्या ऋषींनी जणू काही या दोन्ही विचारांचा समन्वय ओममध्ये केला आहे. म्हणजे काय, 3 मात्रा आहेत, मध्यम लहर, दीर्घ लहर, लघु लहर आणि पार्टिकल म्हणजे कण. विश्वाची निर्मिती जी आहे त्या तिन्ही तऱ्हेच्या तरंगांची शक्ती आणि बिंदूची शक्ती ही ओमच्या आकारामध्ये आहे आणि म्हणून ऋषींनी जणू काही विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्हीचा समन्वय करून आपल्यासमोर एक उत्कृष्ट प्रतीक साकारलेलं आहे असं स्वामीजींनी आपल्याला सूचित केलेलं आहे. आता हळूहळू आपण याच्या समारोपाकडे जातो आहोत. गीतेमध्ये या ओमबद्दल फार सुंदर वर्णन केलेलं आहे.
ओम एकाक्षर ब्रह्म असं याच्यात म्हटलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये स्वामीजींनी आपल्याला असंही सूचित केलेलं आहे की या जीवनामध्ये आपण कसं वागावं. तर ओमचा संदेश असा आहे की ताणमुक्त शक्ती बचत होणारं आयुष्य जगावं. जन्मापासून मृत्यूपर्यंत ओमचं स्मरण मनामध्ये ठेवावं. ओमचा सहज उच्चार करावा आणि त्या माध्यमातून निस्वार्थ सेवा आयुष्याला जोडावी. स्वामीजींनी याच पुस्तकामध्ये अजून एक सुंदर चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र कोणतं आहे ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तुम्हाला हे सविस्तर नंतर दिसेल. स्वामीजींनी म्हटलेलं आहे, हा ओम हवा की हा ओम हवा. म्हणजे काय बघा, एक ओम जो आहे त्याच्या स्वामीजी म्हणतात नेहमीच्या ओममध्ये ज्या वेवलेंग्स आहेत त्याच जर त्याचा आकार वेगळा केला तर येतात. पण पहिला जो आहे तो ओंकार आहे आणि दुसरा जो आहे ते प्रश्नचिन्ह आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये पान 55 हे चित्र तुम्हाला आढळेल. मग स्वामीजी म्हणतात की आयुष्यभर कोणत्या प्रकारचा ओम आपल्याला जपायचा आहे. निष्ठेच्या ओमच्या निर्मितीला आपण पावित्र्याची, त्यागाची, कष्टाची जोड द्यायची आहे. 3 मात्रांची जोड द्यायची आहे आणि शांतीच्या शून्याचा अनुभव घ्यायचा आहे. जर मनामध्ये शंका घेत राहिलो तर आपल्या हाती काहीही लागत नाही. पण ओमच्या शक्तीवर जर आपण विश्वास ठेवला तर मात्र त्याच्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. या निमित्ताने आपण या अध्यायाच्या शेवटी नेहमीचं कृष्णाचं जप तर करणार आहोत, पण यावेळेला ध्यान जे आहे ते मात्र कृष्णानेच सांगितलेल्या ओमच्या प्रतीकाचं ध्यान करणार आहोत. मग हे ओमचं प्रतीक कसं आहे ह्याचं वर्णन ऐकत 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 समोरच्या ओमच्या प्रतीकाशी आपण एकरूप व्हायचं आहे. आणि यावेळेला मी तुमच्याकडनं ओमचा उच्चारही करून घेणार आहे. तेव्हा आता आपण तिकडे वळायचं आहे. ध्यानाच्या ओमच्या ध्यानाच्या प्रक्रियेकडे आपण वळतो आहोत. हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. 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 शांत बसा. भगवद्गीतेमधील 8वा अध्याय
म्हणजे अक्षर ब्रह्मयोग. याचाच अर्थ आहे ओंकार स्वरूपातील अविनाशी परमतत्वाचं चिंतन. मानवी जीवनच नव्हे तर जीवनाचा शेवटही चांगला होण्यासाठी विकारांच्या अतिरेकापासून अलिप्त होण्याची साधना आवश्यक असते. एका बाजूने मृत्यूभयापासून ज्ञानपूर्ण चिंतनाने स्वतःला सावरायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने ओंकाराच्या साधनेने, चिंतनाने आणि त्याला त्यागरूप वर्तनाची जोड देण्याने पुण्यकर्माची वाटचाल करायची आहे आणि त्यासाठी त्या माध्यमातून ज्ञान आणि धैर्य विकसित करायचं आहे. ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे असं मानलं जातं. ब्रह्म अक्षर ते थोर, अध्यात्म निज भावतो, भूतसृष्टी घडे सारी, तो जो व्यापार कर्मते. ओंकार ही ब्रह्माची सहज अवस्था आहे असं गीतेत म्हटलेलं आहे. अधिक खुलासा करताना भगवान कृष्ण म्हणतात, जे घोकिती अक्षर वेद वेदते, विरक्त यज्ञे मिळती जयास. मुखे ओम ब्रह्म उच्चारी, अंतरी मज आठवी, ह्या परी देह ठेवूनी, जाय थोर गती सतो. मुखाने ओंकाराचा जप करायचा, अंतरी भगवंताचं ध्यान करायचं, मनामध्ये विरक्ती ठेवायची आणि या साधनेने परमगती प्राप्त होऊ शकते असं भगवान म्हणतात. जर याप्रमाणे साधना केली तर अशी व्यक्ती, असा साधक माझ्या रूपाला येऊन मिळतो आणि तिथून त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही असं भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये आश्वासन दिलेलं आहे. किती मोठं आश्वासन आहे. मनशक्ती केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी ओम विज्ञान सामर्थ्य असा एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ओमचं महत्त्व मांडलेलं आहे. स्वामीजी म्हणतात, अ उ म आणि अर्धमात्रा यांच्या संयोगाने ओमची निर्मिती झाली आहे. ओंकाराला प्रणव, प्र अधिक णू म्हणजेच श्रेष्ठ, प्रगाढ, स्तुतियोग्य परमतत्व असंही मानलं जातं. स्वामीजी असंही म्हणतात की ओंकार तत्व हे गीतेचं साररूप आहे आणि ओमचा विस्तार म्हणजे गीता आहे. स्वामीजींनी ओंकारातील भाषाशक्ती मांडताना अ आणि म या अक्षरांचा होणारा सहज उच्चार सूचित केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ओम या प्रतीकामध्ये तरंग आणि बिंदू म्हणजेच वेव्ह अँड पार्टिकल या दोन्हीचा समावेश होतो. विश्वाचं स्वरूप तरंगमय आहे की कणरूप आहे, या विज्ञानातील विचारांचं जणू काही एकीकरण ओममध्ये साकारलेलं आहे असं स्वामीजी म्हणतात. भारतीय ऋषीमुनींच्या चिंतनातून साकारलेली ही प्रतिमा, ओमची प्रतिमा म्हणजे तत्त्वज्ञान आणि विज्ञान याचा उत्कृष्ट समन्वय आहे असं आपण समजूयात. ओंकाराच्या तीनही अक्षरांच्या उच्चाराने म्हणजेच अ उ म यांच्या उच्चाराने अनुक्रमे हृदय, कंठ आणि मेंदू यावर सकारात्मक परिणाम घडतात असा आधुनिक विज्ञानातील प्रयोग सुचवतात. निस्वार्थ सेवेचा संदेश देणारे ओंकार प्रतीक तणावमुक्ती आणि शक्ती बचत यालाही पूरक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवातच ओंकार आणि श्री गणेश यांच्या एकरूपतेने केलेली आहे. ते काय म्हणतात ते आपण ऐकूयात. ते म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जियाता. पुढे ते म्हणतात, अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज. अतिशय उत्कृष्ट वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. या ओंकारावर जर आपण निष्ठापूर्वक एकाग्रता केली, ध्यान केलं, उच्चार केला, स्मरण केलं तर त्याच्या साह्याने साधना सातत्यतेचे लाभ आपल्याला मिळू शकतात. पावित्र्य, आरोग्य, त्याग, कष्ट, शांती यांचा समन्वय असणारं ओंकार तत्व जीवनाला सर्वांगीण स्वरूप प्राप्त करून देऊ शकतं. आता आपण ओंकारावर आणि प्रतीकावर ध्यान करणार आहोत आणि त्याच वेळेला ओमचा उच्चारही करणार आहोत. ओमचा उच्चार 2 पद्धतीने करायचा आहे. ज्यांना हृदयाशी आणि कंठाशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा त्याची शक्ती वाढवायची असेल तर त्यावेळेला ओ हा उच्चार दीर्घ करायचा आणि मचा उच्चार ऱ्हस्व करायचा. ज्यांना स्मरणशक्ती वाढवायची आहे, एकाग्रता वाढवायची आहे, मेंदूची ताकद वाढवायची आहे, अशांनी ओ हा उच्चार ऱ्हस्व करायचा आणि मचा उच्चार दीर्घ करायचा आहे. कसं ते दोन्ही मी तुम्हाला एकदा करून दाखवतो आणि नंतर 7-7 वेळा आपण एकत्र करायचं आहे. मी पहिल्यांदा करून दाखवतो. ओ ओचा दीर्घ उच्चार, मचा ऱ्हस्व. जरा 7 वेळा करूयात. माझ्याबरोबर म्हणा. ओ आता दुसऱ्या तऱ्हेचा उच्चार करताना ओ हा ऱ्हस्व आणि मचा दीर्घ. माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम 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 शांत रहा. समोरच्या
ओम प्रतीकावर एकाग्र व्हायचं आहे. सुरुवातीला भव्य स्वरूप असणारं ओमचं प्रतीक हळूहळू लहान होत जाईल, पुन्हा मोठं होईल, पुन्हा लहान होईल. असं होत 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 शेवटी ते सूक्ष्म रूपावर स्थिरावेल. त्या ओंकारावर काही मिनिटं शांत राहा, शांत ध्यान करा. ओम ओम ओम.
हरिओम. अशा प्रकारचं ओमचं ध्यान तुम्ही एरवीसुद्धा करू शकाल. ते तुम्हाला उपयोगी पडावं म्हणून या अध्यायाचं विवेचन वेगळं केलेलं आहे आणि ध्यान वेगळं केलेलं आहे, जप वेगळा केलेला आहे. हे तुम्हाला एरवीसुद्धा उपयोगी पडू शकेल. केव्हाही तुमचं मन अस्वस्थ असेल, अशांत असेल, चिंतायुक्त असेल किंवा तुम्हाला एखादा चांगला विचार करायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल, त्यावेळेला हा ओमचा उच्चार आणि ध्यान करा. तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. रात्री जर आपल्याला चटकन झोप येत नसेल तर हा ओमचा उच्चार आणि ध्यान करा. तुम्हाला निश्चित शांत झोप लागेल असा विश्वास बाळगा. आपल्या सगळ्यांना ओमची शक्ती प्राप्ती होवो यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. हरिओम हरिओम हरिओम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय